सुप्रभात सज्जन श्रोते हो. आज आपण आत्मोपनिषद पान 175 49 क्रमांकाची पद्य रचना ऐकणार आहोत. कथा व्यथा संपो पावो पूर्ण विराम. आता हा जो भक्त म्हणत आहे की माझी जीवनाची कथा मग ती व्यथापूर्ण असो, सुखपूर्ण असो, आनंदपूर्ण असो, खेदपूर्ण असो, माझी ही जीवनाची कथा म्हणजे आता हे जीवनाची पोथी, हे जीवनाचं पुस्तक बंद होवो आणि तुझ्या पायाशी मला पूर्ण विराम म्हणजे शांती मिळो. सतत तुझ्या पायाशी मला तू स्थिर करून घे, सामावून घे. तुझ्या पायाशी मला तू नांदवून घे. कायमस्वरूपी तुझ्या चरणाशी मला आसरा मिळो. कथा व्यथा संपो पावो पूर्ण विराम. आता हा भक्त इतका व्याकुळ झालेला आहे परमेश्वराच्या दर्शनासाठी की तो काय म्हणतो पहा. कारुसलासी दयाळा कृपाळा केशवा माधवा नारायणा तव दर्शनासी जीव हा भुकेला. क्षमा असू द्यावी माझे प्रमादा चुकेला. द्वैतात फिरता भ्रमात घेरलो चक्रवी पसलो वाट विसरलो. बहुवेग येई आता जीव कासावी तो. तुझकडे विठ्ठला प्राण जे पावतो. कैवल्यात सारे स्पंद राहू दे शांत. तव चरणी आता होऊ दे निवांत. भूक तहान काम म्हणता ती राम. कथा व्यथा संपो पावो पूर्ण विराम. तो म्हणतो, हे दयाळा केशवा माधवा नारायणा पांडुरंगा, तुझ्या दर्शनासाठी हा जीव भुकेला आहे, तरी काही तुझं दर्शन होत नाही. कदाचित माझ्या हातून काही चुका घडल्या असाव्यात, प्रमाद घडले असावेत, तर त्या माझ्या चुकांना प्रमादांना तू क्षमा कर आणि लवकरच मला दर्शन घे. बरोबर आहे, या संसारात मी असताना द्वैतामध्ये भेदाभेदामध्ये गुंतलो आणि मायारूपी भ्रमामध्ये मी घेरलो गेलो आणि चक्रव्यूहात वाट फसलो आणि चक्रव्यूहातून बाहेर येऊन तुझ्या दर्शनाला यायचं म्हटलं तर मला मार्ग लावत नाही. तर या संसार रूपी भ्रमात द्वैतात चक्रात भेदाभेदाच्या चक्रामधून मला बाहेर काढण्यासाठी, चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी हे विठ्ठला तू वेगाने माझ्याकडे ये. तुझ्याकडे माझा प्राण झेपावत आहे, पण तू मला या संसार चक्रातून काही बाहेर येता येत नाही. तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला आहे. आता जे काही आहे ते जसं आहे तसं राहू दे आणि हा केवळ असणेपणात हे जे स्पंद आहेत संसार रूपी वर खाली उठणारे ते स्पंद सुद्धा शांत असू देत. आणि आता माझी अवस्था निवांत असावी, पूर्ण शांत असावी. संसारात असून जीवनात असून मी अत्यंत परमशांत एखाद्या निस्तब्ध सरोवरासारखे व्हावे. आणि असा हा कैवल्यात शांत झाल्यानंतर, निस्तब्ध सरोवरासारखा निवांत झाल्यानंतर अचानक एक दिवस तुझ्या चरणाकडे माझा जीव झेपावू दे, म्हणजे माझं देह पात होऊ दे, माझा देह पडू दे आणि माझा प्राण, माझा जीव तुझ्या चरणी शांत निवांत म्हणजे निस्तब्ध व्हावा. तुझ्या चरण सेवेतच मी माझे पण नष्ट व्हावे आणि या संसारातून हा देह बाहेर पडून तुझ्या चरणावर येऊन तुझ्या चरणाशी नम्र व्हावा, विनीत व्हावा. तुझ्या चरणांचं धूळ म्हणून तुझ्या चरण रजाशी मला तुम्ही घ्यावे आणि मला पावन करावे. आता सर्व तऱ्हेची क्षुधा म्हणजे भूक, प्राण म्हणजे कृष्णा आणि काम म्हणजे वासना, सर्व तऱ्हेची क्षुधा तृषा आणि वासना या आता थांबलेल्या आहेत. म्हणजे क्षुधा तृषा वासना याने राम म्हटलेला आहे. आता कुठल्याही तऱ्हेची क्षुधा नाही, तृषा नाही, वासना नाही. आणि आता जर सर्वच जीवन जर राम म्हणत आहे तर ही जीवनाची कथा आणि व्यथा संपू दे आणि तुझ्या चरणी मला पूर्ण विराम मिळू दे. म्हणून कथा व्यथा संपो पावो
पूर्ण विराम. परत एकदा नीट पद्य ऐका, अर्थ सांगून झाला आहे. कारुसरासी दयाळा कृपाळा केशवा माधवा नारायणा तव दर्शनासी जीव हा भुकेला क्षमा असू द्यावी माझे प्रमादा चुकेला. द्वैतात फिरता भ्रमात गेरलो चक्रवी पसलो वाट विसरलो बहुवेग येई आता जीव कासावी तो तुझकडे विठ्ठला प्राण जे पावतो. कैवल्यात सारे स्पंद राहू दे शांत तव चरणी आता होऊ दे निवांत. भूक तहान काम म्हणता ती राम कथा व्यथा संपो पावो पूर्ण विराम. कथा व्यथा संपो पावो पूर्ण विराम. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुधीर.